हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत व्यक्तींच्या वस्तूंचा वापर करावा की करू नये, गरुड पुराणानुसार आज आपण याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आपल्या घरातील जवळच्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आठवणी म्हणून आपण त्याच्या वस्तू जपून ठेवतो किंवा वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का, गरुड पुराणात या वस्तूंबद्दल एक विशेष नियम सांगितला आहे. मृत व्यक्तींची ऊर्जा त्या वस्तूंशी कशी जोडलेली असते आणि त्या वस्तू वापरल्याने आपल्यावर आणि त्या आत्म्यावर काय परिणाम होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणाच्या आधारे जाणून घेणार आहोत की दागिने, कपडे आणि घड्याळ यासारख्या वस्तू वापरणे नक्की किती योग्य आहे. गरुड पुराणात मृत व्यक्तीच्या वस्तूबद्दल अत्यंत सखोल आणि भावनिक दृष्टिकोन मांडला आहे. मृत व्यक्तींच्या वस्तूंचा वापर करावा की नाही याबद्दलचे शास्त्र समजून घेण्यासाठी आपण एका छोट्या कथेचा आधार घेऊया. एका गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. त्याचे वडील वारल्यानंतर त्याच्याकडे वडिलांची अत्यंत आवडती सोन्याची अंगठी आणि एक जुने घड्याळ होते. माधवच्या मनात द्वंद्व सुरू झाले. वडिलांची ही आठवण जपून ठेवायची की ती वापरावे. त्याने गावातील एका ज्ञानी वृद्धांना हा प्रश्न विचारला. त्या वृद्धांनी त्याला गरुड पुराणातील तत्व सांगताना म्हटले, माधवा, वस्तू दोन प्रकारच्या असतात. काही वस्तूंची व्यक्तीचे तीव्र भावनिक नाते जोडलेले असते, तर काही वस्तू केवळ उपयोगाच्या असतात. आणि आजोबा गरुड पुराणातील तत्वे सांगू लागले. 1. पहिले तत्व, तीव्र इच्छा किंवा आसक्ती. गरुड पुराणात आसक्ती या संकल्पनेला खूप महत्त्व दिले आहे. मृत्यूनंतरच्या प्रवासात मनाची स्थिती कशी असते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आसक्ती म्हणजे नेमके काय? सोप्या भाषेत सांगायचे तर माझे हे ज्या वस्तूचे किंवा व्यक्तींशी जोडलेले असते ती म्हणजे आसक्ती. गरुड पुराणाच्या दृष्टिकोनातून आसक्तीचे स्वरूप खालीलप्रमाणे असते. 1. सूक्ष्म शरीराचा प्रवास. गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूनंतर स्थूल शरीर, ज्याला आपण देह म्हणतो, नष्ट होते, परंतु सूक्ष्म शरीर अस्तित्वात राहते. या सूक्ष्म शरीरासोबत त्या व्यक्तींचे विचार, इच्छा आणि भावना यांचा प्रवास सुरू राहतो. जर एखाद्या व्यक्तीला एखादा दागिना, घर किंवा कपड्यांबद्दल कमालीचे प्रेम असेल तर मृत्यूनंतरही त्याचे सूक्ष्म मन त्या वस्तूंशीच गुंतलेले राहते. 2. तृप्तीचा अभाव. ज्या गोष्टीवर व्यक्तीचे जिवंतपणी खूप प्रेम होते ती वस्तू जर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याच घरातील इतर व्यक्ती वापरू लागल्या तर त्या सूक्ष्म लहरी तिथेच घुटमळतात. पुराणात असे मानले जाते की या आसक्तीमुळे मृत व्यक्तीला मुक्ती मिळण्यास अडथळा येतो. त्यांना असे वाटते की ती माझी वस्तू आहे, ती मीच वापरली पाहिजे. या विचारामुळे त्या आत्म्याला त्या घरच्या वातावरणातून किंवा त्या वस्तूपासून बाहेर पडता येत नाही. 3. मानसिक अडथळा. जेव्हा आपण त्या वस्तू वापरतो तेव्हा आपल्या मनातही त्या व्यक्तींच्या आठवणींचा एक चक्रव्यूह तयार होतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या वडिलांच्या घड्याळाचा खूप अभिमान होता आणि ते घड्याळ नेहमी त्याच्या हातात असायचे, आता ते घड्याळ तुम्ही वापरत असाल तर प्रत्येक वेळी ते पाहताना तुम्हाला ते माझे वडील होते या विचारांपेक्षा ते माझे वडील होते जे आता नाहीत, अभावाची जाणीव अशी भावना जास्त तीव्रतेने जाणवते. ही भावना म्हणजे त्या व्यक्तीच्या ऊर्जेला घट्ट धरून ठेवणे आहे. ही आसक्ती दोघांच्याही, तुमच्या आणि मृत व्यक्तींच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकते. 4. आसक्तीचे रूपांतर कशात होते? गरुड पुराणात चेतावणी दिली आहे की जर आसक्ती खूप तीव्र असेल तर ती मोहात बदलते. मोहामुळे मृत व्यक्ती पुन्हा पुन्हा आपल्या प्रिय वस्तूंभोवती, आपल्या प्रियजनांभोवती फिरत राहते, ज्याला आपण प्रेतात्म्याची स्थिती म्हणतो. यामुळे त्या व्यक्तीची पुढची गती, पुनर्जन्म किंवा मोक्ष थांबते. या आसक्तीतून मुक्त कसे व्हावे? गरुड पुराणात यासाठी काही उपाय सुचवले आहेत, जेणेकरून मृत व्यक्ती आणि तुम्ही स्वतः या मोहपाशातून मुक्त व्हाल. दान. जेव्हा तुम्ही त्या
प्रिय वस्तू एखाद्या गरजूला देता किंवा मंदिरात दान करता तेव्हा ती वस्तू माझी आहे ही भावना संपते. दान केल्यामुळे त्या वस्तूसोबत असलेल्या मालिकेचा हक्क विसर्जित होतो. हे दान मृत व्यक्तीच्या आत्म्याला हे संदेश देते की आता हे जग किंवा या वस्तू तुझ्यासाठी राहिल्या नाहीत. तू आता पुढच्या प्रवासासाठी मोकळा आहेस. प्रार्थना वस्तू दान करताना किंवा विसर्जित करताना त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांतता मिळो अशी प्रार्थना करावी. यामुळे तुमची आसक्ती कमी होते. स्मृती विरुद्ध मोह. वडिलांचे किंवा प्रियजनाचे फोटो लावणे किंवा त्यांच्या प्रेमाचे स्मरण करणे हे स्मृती आहे, पण त्यांच्या वस्तूंना घट्ट धरून ठेवणे किंवा त्या वापरताना सतत दुःखी होणे हा मोह आहे. स्मृती सकारात्मक असते तर मोह नकारात्मक असतो. थोडक्यात सांगायचे तर गरुड पुराणातील आसक्तीचा सिद्धांत असा सांगतो की जी गोष्ट मृत व्यक्तीला स्वतःच्या प्रपंचाचे ओझे वाटत होती ती आपल्याकडे ठेवल्याने त्यांचे ओझे संपत नाही, उलट वाढते. म्हणूनच ज्या वस्तूंची त्यांचे नाते अत्यंत तीव्र होते त्या वस्तूंना त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दान करणे हेच त्यांच्या आत्म्याला मुक्त करण्याची खरी चावी आहे. 2. दुसरे तत्त्व. कपडे आणि वैयक्तिक वापराच्या वस्तू. गरुड पुराणात मृत व्यक्तींच्या कपड्यांबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तूंबद्दल उदाहरणार्थ चप्पल, कंगवा, अंथरूण, पांघरूण किंवा इतर नित्योपयोगी वस्तू अतिशय व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन मांडला आहे. हे समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे दिले आहेत. 1. ऊर्जा आणि आठवणींचा साठा. गरुड पुराणात असे मानले जाते की आपण वापरत असलेल्या कपड्यांमध्ये आणि वस्तूंमध्ये आपली शारीरिक ऊर्जा आणि आपल्या मनातील भावनांचे सूक्ष्म अंश साठवलेले असतात. मृत व्यक्तीने दीर्घकाळ वापरलेले कपडे त्यांच्या अस्तित्वाचे एक प्रतीक मानले जातात. जेव्हा तुम्ही ते कपडे वापरता तेव्हा ते पाहताच किंवा ते स्पर्श करताच तुमच्या मनात त्या व्यक्तीची तीव्र आठवण येते. जर ती आठवण दुःखद असेल, उदाहरणार्थ मृत्यूच्या वेदना, आजारपण, तर ती नकारात्मक ऊर्जा त्या वस्तूंतून तुमच्यापर्यंत पोहोचते असे पुराणात म्हटले आहे. 2. मोहपाश. मोहपाश तोडणे. वैयक्तिक वस्तू या व्यक्तींच्या सोंशी अत्यंत निगडीत असतात. कपडे हे आपल्या शरीराचे संरक्षण करतात, त्यामुळे त्यांचा आपल्या व्यक्तिमत्त्वाशी जवळचा संबंध असतो. जर आपण मृत व्यक्तींचे कपडे स्वतः वापरू लागलो तर त्या आत्म्याला त्या कपड्यांशी आणि आपल्याशी असलेला मोह तुटण्यास त्रास होतो. गरुड पुराणातील शिकवण अशी आहे की मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या जुन्या जगात अडकवून ठेवण्यापेक्षा त्याला मुक्त करणे हे जिवंत व्यक्तीचे कर्तव्य आहे. वस्तू दान केल्याने त्या आत्म्याचा या जगाशी असलेला भौतिक संबंध कापला जाण्यास मदत होते. 3. शास्त्रोक्त मार्ग. दान का करावे? पुराणात मृत व्यक्तींच्या वस्तू दान करण्याचे विधान का आहे? याचे शास्त्रीय कारण असे निर्मोह दान करताना आपण ती वस्तू त्या व्यक्तीची समजून कोणाला तरी देतो. यामुळे ही वस्तू माझी होती, आता ती मी वापरू का हा गोंधळ संपतो. पुण्यसंचय. मृत व्यक्तींच्या वस्तू एखाद्या गरजूला दान केल्यास त्या वस्तूचा उपयोग कोणाचे तरी भले करण्यासाठी होतो. हे मिळणारे पुण्य मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी आणि शांतीसाठी मदतकारक ठरते अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे. शुद्धता. एखादी व्यक्ती आजारी असताना वापरलेले कपडे किंवा वस्तू त्यांच्या मृत्यूनंतर वापरणे हे आरोग्याच्या दृष्टीनेही टाळणे योग्य ठरते. 4. अपवाद आणि व्यावहारिक विचार. आजच्या आधुनिक काळात काही लोक मृत व्यक्तीच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी त्या वस्तूंचा वापर करतात किंवा जपून ठेवतात. गरुड पुराणाच्या तत्त्वांना बाधक न ठेवता तुम्ही काही बदल करावे किंवा काही दान करावे. जे कपडे मृत व्यक्तीने त्याच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या काळात वापरले होते ते पूर्णपणे दान करणे उत्तम. तसेच
त्यांची चपला, अंथरूण, पांघरूण या गोष्टी दान करणे श्रेयस्कर मानले जाते. काय जतन करावे? जर तुम्हाला त्या व्यक्तीची एखादी विशेष आठवण जपायची असेल तर एखादा विशिष्ट कपडा किंवा वस्तू, उदाहरणार्थ आवडता रुमाल किंवा एखादा विशिष्ट सदरा तुम्ही स्मृतिचिन्ह म्हणून स्वच्छ धुवून इस्त्री करून सन्मानाने जपून ठेवू शकता, पण त्याचा नित्य वापर करणे टाळावे. शुद्धीकरण: जर तुम्हाला एखादी वस्तू वापरायची असेल तर उदाहरणार्थ एखादी महागडी शॉल किंवा कपाटातील काही कपडे, तर ते आधी धुवून त्यावर गंगाजल शिंपडून आणि ते पुन्हा वापरताना त्या व्यक्तीला आदरपूर्वक स्मरण करून वापरण्यास हरकत नाही. मात्र ती वस्तू त्या व्यक्तीच्या ऊर्जेची नसून आता एक निर्जीव वस्तू आहे, हा दृष्टिकोन मनात ठेवणे आवश्यक आहे. गरुड पुराणाचा मूळ उद्देश विस्मरण नसून मुक्ती आहे. वैयक्तिक वस्तू दान करण्यापेक्षा त्या आत्म्याला पुढील प्रवासासाठी मोकळे करण्याचे आणि जिवंत व्यक्तींनी त्याच्या दुःखाच्या आठवणींमधून बाहेर येण्याचे आध्यात्मिक प्रयोजन आहे. जर वस्तू वापरल्याने तुम्हाला त्या व्यक्तीच्या कष्टाची किंवा दुःखाची आठवण येत असेल तर त्या वस्तू दान करणे सर्वोत्तम मार्ग आहे. तिसरे तत्व: दागिने आणि मौल्यवान वस्तू. गरुड पुराणात दागिने आणि मौल्यवान वस्तूंबाबतचा दृष्टिकोन इतर वैयक्तिक वस्तूंपेक्षा थोडा वेगळा आहे. दागिने हे केवळ वैयक्तिक वापराची वस्तू नसून ती संपत्ती आणि कुलपरंपरा मानली जाते. दागिने वापरण्याबाबत गरुड पुराणातील तत्व आणि व्यावहारिक समतोल खालीलप्रमाणे आहे. 1. दागिने संपत्ती मानली जातात. कपडे हे त्या व्यक्तीच्या शरीराशी निगडीत असतात, म्हणून ते दान करणे अधिक श्रेयस्कर मानले जाते. मात्र दागिने, विशेषतः सोने, चांदी हे परिवाराची संपत्ती मानले जातात. गरुड पुराणात मौल्यवान वस्तूंना केवळ भोगी, उपभोग घेण्याची वस्तू न मानता संग्रह मानले जाते. त्यामुळे दागिने दान करण्याऐवजी ते कुटुंबात ठेवणे हे चुकीचे मानले जात नाही. 2. ऊर्जेचे शुद्धीकरण: दागिने दीर्घकाळ अंगावर असल्यामुळे त्यावर त्या व्यक्तीच्या लहरीचे संक्रमण झालेले असते. म्हणूनच ते दागिने वारसदारांनी वापरण्यापूर्वी काही धार्मिक आणि आध्यात्मिक विधी करणे आवश्यक मानले जाते. गंगाजल: दागिन्यांवर गंगाजल शिंपडून ते पवित्र करणे. प्रार्थना: कुलदेवतेचे किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण करणे. त्या दागिन्यांमधील जुनी ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण हो, अशी प्रार्थना करणे. अग्नी किंवा सूर्यप्रकाश: दागिन्यांना काही काळ शुद्ध हवेत किंवा सूर्यप्रकाशात ठेवल्याने त्यातील सूक्ष्म नकारात्मकता निघून जाते, असे मानले जाते. 3. भावनिक आसक्ती आणि मोह: दागिन्यांच्या बाबतीत मोह हा सर्वात मोठा धोका असतो. गरुड पुराणात असे म्हटले आहे की जर मृत व्यक्तीचा त्या दागिन्यावर कमालीचा लोभ असेल, उदाहरणार्थ माझा हा हार कोणालाही देऊ नका किंवा हे दागिने माझ्याच जवळ राहू दे, तर ते दागिने वापरताना वारसाच्या मनात भीती किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. अशा वेळी ते दागिने काही काळ घराबाहेर, उदाहरणार्थ बँक लॉकरमध्ये ठेवणे किंवा त्यावर काही विधी करणे योग्य ठरते. 4. कुलपरंपरा म्हणून जतन: अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या दागिने चालत येतात. उदाहरणार्थ आजीचे दागिने नातीला देणे, याला आसक्ती न म्हणता परंपरा म्हटले जाते. जेव्हा आपण हे दागिने सन्मानाने घालतो तेव्हा आपण त्या पूर्वजांच्या स्मृतींचा आदर करत असतो. गरुड पुराण येथे स्पष्ट सांगते की जर तुम्ही ते दागिने त्या पूर्वजांच्या प्रेमापोटी आणि आशीर्वादाची आठवण म्हणून घालत असाल तर ते शुभच आहे. मात्र जर तुम्ही ते दागिने घालून त्यांच्या दुःखाचे किंवा भांडणाचे स्मरण करत असाल तर ती वस्तू नकारात्मक ठरते. 5. काय टाळावे? विवाहित व्यक्तींच्या दागिन्यांबाबत: जर मृत व्यक्ती सुवासिनी, सौभाग्यवती असेल तर तिचे दागिने, उदाहरणार्थ मंगळसूत्र किंवा नथ वापरण्याबाबत घराच्या रूढी परंपरांना अधिक महत्त्व द्यावे. अनेक ठिकाणी हे दागिने तसेच जपून ठेवण्याची पद्धत आहे. वाद निर्माण करणारे दागिने:
जर त्या दागिन्यावरून कुटुंबात वाद होत असतील तर गरुड पुराणानुसार ते दागिने वापरणे टाळावे. कारण मृत व्यक्तींच्या वस्तूमुळे जिवंत व्यक्तींच्या नात्यात दुरावा येणे हे त्या आत्म्याच्या शांतीला बाधा आणणारे मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर दागिने हे परिवाराची संपत्ती असल्याने ते दान करण्याची गरज नसते, परंतु त्याचा वापर करताना अहंकार आणि मोह दूर ठेवून करणे महत्त्वाचे आहे. त्यांना केवळ दागिना न मानता पूर्वजांचा आशीर्वाद म्हणून स्वच्छ करून, शुद्धी करून धारण करणे हेच श्रेयस्कर आहे. तुम्हाला तुमच्या घरात अशा एखाद्या विशिष्ट दागिन्यांबाबत संभ्रम आहे का, ज्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पडला आहे? चौथे तत्त्व. घड्याळ किंवा इतर यंत्रे. गरुड पुराणाच्या दृष्टिकोनातून घड्याळ किंवा यंत्रे, उदाहरणार्थ पेन, चष्मा, कॅमेरा, संगणक या वस्तूंना खूप वेगळ्या परिप्रेक्ष्यात पाहिले जाते. घड्याळ हे केवळ वेळेचे साधन नाही, तर ते आयुष्याच्या प्रवासाचे प्रतीक आहे. या वस्तूंबाबतचे गरुड पुराणातील विवेचन. 1. घड्याळ म्हणजे आयुष्याचा कालावधी. घड्याळ हे आयुष्यातील वेळेचे मोजमाप करते. मृत व्यक्तीने वापरलेले घड्याळ हे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील काळाचे चक्र पूर्ण झाले असल्याचे द्योतक आहे. आध्यात्मिक दृष्टिकोन. जेव्हा आपण मृत व्यक्तीचे घड्याळ वापरतो तेव्हा आपण नकळतपणे त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या प्रवासाशी स्वतःला बांधून ठेवतो. जर ते घड्याळ मृत व्यक्तीच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते, तर काही लोक मानतात की त्यात त्या व्यक्तीच्या आयुष्याची शेवटची ऊर्जा असते. वापरण्याबाबत. जर तुम्हाला ते घड्याळ प्रेरणा देत असेल तर ते नक्कीच वापरावे, परंतु जर ते पाहिल्यावर त्यांची वेळ संपली हा विचार मनात येऊन तुम्हाला नैराश्य येत असेल तर ते घड्याळ वापरणे टाळलेलेच बरे. 2. यंत्रामध्ये सूक्ष्म ऊर्जा. इतर यंत्रे, उदाहरणार्थ चष्मा, पेन, मोबाईल, डायरी ही त्या व्यक्तीच्या बौद्धिक कामाशी आणि विचारांशी जोडलेली असतात. चष्मा हे दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. मृत व्यक्ती जगाकडे ज्या नजरेतून पाहत होती ती ऊर्जा चष्म्यात असते असे मानले जाते. त्यामुळे अनेकांच्या मते मृत व्यक्तीचा चष्मा वापरणे टाळावे. पेन किंवा डायरी या वस्तू व्यक्तीच्या विचारांचे प्रतिबिंब असतात. जर त्या व्यक्तीच्या काही अपूर्ण इच्छा असतील तर अशा वस्तूंमध्ये त्या आत्म्याची अधिक आसक्ती राहू शकते. 3. प्रवाह खंडित होऊ नये. गरुड पुराणाचा मुख्य मंत्र आहे गतागता. जे गेले ते गेले. यंत्रे ही चालणारी किंवा कार्यरत असतात. ती वापरत राहिल्याने आपण त्या व्यक्तीला वर्तमानात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही मृत व्यक्तीचे घड्याळ किंवा यंत्रे वापरून त्यांना आदरांजली म्हणून एखादे चांगले कार्य करत असाल तर उदाहरणार्थ त्यांच्या पेनाने चांगली कामे लिहिणे, तर ते त्या आत्म्याला तृप्ती देते. परंतु जर त्या वस्तूंचा वापर करून तुम्ही भूतकाळातच जगत असाल तर ती त्या आत्म्याच्या आणि तुमच्याही प्रगतीची अडचण आहे. 4. व्यावहारिक आणि शास्त्रीय सल्ला. तुम्हाला या वस्तूंबाबत काय करायचे आहे यासाठी तुम्ही मार्गदर्शक तत्त्वे वापरू शकता. मेंटेनन्स. जर तुम्हाला घड्याळ वापरायचे असेल तर ते एकदा सर्व्हिसिंग करून घ्यावे किंवा त्याची वेळ सेट करून त्याला एक प्रकारे नवीन सुरुवात द्यावी. नूतनीकरण. यंत्रे स्वच्छ करावी. जुन्या वापरलेल्या वस्तू ज्या आता कालबाह्य झाल्या आहेत त्या दान करणे किंवा विसर्जित करणे. उदाहरणार्थ खराब झालेला चष्मा किंवा जुने कागद हे त्या आत्म्याला विश्रांती देण्यासारखे आहे. स्मृतिचिन्ह म्हणून ठेवा. जर तुम्हाला ते घड्याळ खूप प्रिय असेल तर ते नेहमी हातावर न बांधता घरातील देव्हाऱ्याजवळ किंवा एका खास शोकेसमध्ये आठवण म्हणून जपून ठेवणे हा एक मध्य मार्ग आहे. यामुळे तुम्ही त्यांचा आदरही राखता आणि जुन्या ऊर्जेच्या चक्रात अडकूनही पडत नाही. थोडक्यात सांगायचे तर घड्याळ किंवा यंत्रे ही प्रवासाची साधने आहेत. मृत व्यक्तींचा प्रवास संपला आहे, आता तुमचा प्रवास सुरू आहे. जर त्या वस्तू तुमच्या प्रवासात तुम्हाला ऊर्जा आणि आशीर्वाद देणार असतील तर त्या नक्की वापरा. पण जर त्या वस्तू केवळ दुःखाची वेळ दाखवत असतील तर त्या सन्मानाने बाजूला ठेवा किंवा दान करा.
एका वाक्यात मृत व्यक्तींच्या वस्तूंना ओझे मानू नका, तर त्यांना आशीर्वादाचेच माध्यम बनवा. जर एखादी वस्तू तुम्हाला सकारात्मक वाटत नसेल तर ती दान करण्यातच त्या आत्म्याचे हित असते. या माहितीवरून तुम्हाला घड्याळ किंवा इतर वस्तूंबाबतचा निर्णय घेणे सोपे वाटत आहे का? थोडक्यात काय करावे? मृत व्यक्तींच्या वस्तूंच्या वापराबाबत गरुड पुराणातील तत्त्वे आणि व्यावहारिक जीवन याचा मेळ घालण्यासाठी तुम्ही काय कराल? तसेच तुम्हाला मानसिक शांतता आणि स्पष्टता मिळवून देईल. 1. वर्गीकरण. सर्वात आधी तुमच्याकडे असलेल्या वस्तूंना 3 गटात विभागा. गट अ. अत्यंत प्रिय भावनिक, ज्या वस्तूमुळे तुम्हाला त्या व्यक्तीची प्रेमाची आठवण देते. उदाहरणार्थ एखादी फोटो फ्रेम, एखादे विशेष गिफ्ट, दागिने. गट ब. उपयुक्त वस्तू, ज्या रोजच्या वापरातील आहेत. उदाहरणार्थ घड्याळ, चष्मा, पेन, कपडे. गट क. आसक्ती, मोह निर्माण करणाऱ्या, ज्या वस्तूकडे पाहिल्यावर मन भरून येते किंवा दुःख होते. उदाहरणार्थ आजारपणात वापरलेले कपडे, शेवटच्या क्षणी अंगावर असलेले दागिने, वस्त्र. 2. कृती आराखडा. गट अ. जतन करा. ज्या वस्तूंमध्ये तुम्हाला प्रेम आणि आशीर्वाद जाणवतात त्या जतन करणे चुकीचे नाही. काय करावे? या वस्तूंना स्वच्छ करून एका सन्माननीय ठिकाणी, उदाहरणार्थ कपाटात किंवा देव्हाऱ्याजवळ ठेवा. हे स्मृतिचिन्ह म्हणून जपून ठेवा. मात्र त्यांना रोजच्या वापरात आणण्याऐवजी विशिष्ट प्रसंगी किंवा आठवणींच्या वेळी शुद्धीकरण करून वापरा. ज्या वस्तू व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त आहेत आणि ज्यांच्याशी तुमची तीव्र नकारात्मक आणि आसक्ती जोडलेली नाही. काय करावे? अशा वस्तूंचे शुद्धीकरण करा. गंगाजल शिंपडा, स्वच्छ धुवा किंवा यंत्राचे सर्व्हिसिंग करा. वापर सुरू करताना एकदा देवाचे नामस्मरण करा आणि त्या व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. हे करताना मनात हा विचार ठेवा की ही वस्तू आता केवळ एक साधन आहे जी मला माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. ज्या वस्तूमुळे तुम्हाला किंवा कुटुंबातील कोणालाही नकारात्मकता, भीती किंवा अतिशय दुःख जाणवते त्या वस्तू स्वतःकडे ठेवू नका. काय करावे? या वस्तूंना एखाद्या गरजू व्यक्तीला, अनाथालयात किंवा मंदिरात दान करा. दान करताना संकल्प करा, ही वस्तू मी व्यक्तीचे नाव याच्या नावाने दान करत आहे, जेणेकरून त्यांना सद्गती मिळावी आणि त्यांच्या आत्म्याचा माझ्याशी असलेला मोह तुटावा. दान केल्याने तुमचे मन हलके होईल आणि आत्म्यालाही मुक्तीचा मार्ग मिळेल. अंमलबजावणीचे सुवर्ण नियम. वादापासून दूर राहा. जर एखादी वस्तू, दागिना किंवा घड्याळ कुटुंबात भांडणाचे कारण ठरत असेल तर ती वस्तू त्वरित काढून टाका. मृत व्यक्तींच्या वस्तूमुळे जिवंत नात्यात दुरावा येणे हे गरुड पुराणानुसार मोठे पाप मानले जाते. काळजी, मर्यादा. मृत्यूच्या विधीनंतर, उदाहरणार्थ 13व्या दिवसाच्या कार्यानंतर वस्तूचे वाटप किंवा दान करणे अधिक उचित मानले जाते. या दरम्यान आत्म्याचा पृथ्वीवरील प्रवास संपून तो पुढच्या प्रवासाला निघालेला असतो. स्वच्छता आणि आरोग्य. जुन्या कपड्यांचा किंवा अंथरुणांचा वापर करताना आरोग्याची काळजी घ्या. जर ती वस्तू खूप जुनी किंवा खराब झाली असेल तर ती दान करण्यापेक्षा विसर्जित करणे, जाळून भस्म करणे जास्त श्रेयस्कर आहे. तुमची मानसिकता. सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्ही त्या वस्तूकडे कशा नजरेने पाहता. जर तुम्हाला ती वस्तू वापरताना भीती वाटत असेल तर ती वापरू नका. जर तुम्हाला त्या वस्तूत आशीर्वाद दिसत असेल तर ती आनंदाने वापरा. सारांश. गरुड पुराणाचा उद्देश तुम्हाला वंचित करणे हा नाही, तर तुम्हाला भूतकाळापासून मुक्त करून वर्तमानात सन्मानाने जगण्यास प्रवृत्त करणे हा आहे. जर तुम्हाला एखादी वस्तू वापरताना मन जड वाटत असेल तर ती दान करा. जर तुम्हाला ती वस्तू वापरताना त्या व्यक्तीचा मोह, गोड आठव येत असेल आणि तुम्ही प्रगती करत असाल तर ती जतन करा, वापरा. या प्रक्रियेत तुमच्या मनाचा कौल हा सर्वात मोठा मार्गदर्शक आहे.
तुम्ही या पद्धतीचा वापर करून काही निर्णय घेतले आहेत का? तर फ्रेंड्स, सारांश एवढाच की मृत व्यक्तींच्या वस्तू म्हणजे केवळ वस्तू नसून त्यातील भावना आणि आसक्ती ओळखणे महत्त्वाचे आहे. ज्या वस्तू तुम्हाला सकारात्मकता देतात त्या नक्की जपून ठेवा. पण ज्या वस्तूमुळे तुमच्या मनात किंवा त्या आत्म्याच्या गतीमध्ये अडथळा निर्माण होतोय त्या दान करण्यातच खरे पुण्य आणि शांती आहे. तुमच्या मनात या विषयावर काही अनुभव किंवा प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.